नमस्कार, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख, लोकली एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृषी उत्पादकता याविषयी माहिती घेणार आहोत. शेतीच्या उत्पादकतेवरून शेतीच्या विकासाची कल्पना येते. भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे संपूर्ण देशातील हवामान, पर्जन्य, जमिनीचा प्रकार, लोकांची आर्थिक स्थिती, संस्कृती, विचार प्रणाली सारखी नाही. त्यामुळे देशाच्या विविध भागातील शेतीची उत्पादकता भिन्न भिन्न आढळून येते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारकडून प्रत्येक पंचवार्षिक योजनेत शेतीच्या विकासासाठी खास तरतूद करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना पुरवण्यात येऊ लागल्या, आर्थिक सहाय्य पुरवण्यात येऊ लागले. त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत वाढ होऊन शेतीचा विकास होण्यास मदत झाली. आता आपण व्याख्या बघूया. शेतीची उत्पादकता म्हणजे ठराविक प्रदेशाच्या विशिष्ट आकारमानाच्या जमिनीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून मिळणारे उत्पादन होय. या पत्रकामध्ये भारतातील एकूण उत्पादन मिलियन टन मध्ये दर्शवलेले आहे, की ज्यामध्ये 1993-94 पासून ते 2018-19 मध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये कशी वाढ झाली हे दर्शवलेले आहे. जसे की तांदूळ सन 2018-19 मध्ये 115.60 मिलियन टन एवढे वाढ झालेली आपल्याला दिसून येते. गव्हाच्या उत्पादनामध्ये 99.12 मिलियन टन पर्यंत वाढ झालेली आहे. डाळी 24.02 मिलियन टन एवढी वाढ झालेली आहे. मका 27.80, तेलबिया 31.50, ऊस 380.80 मिलियन टन. त्याचबरोबर कापडाच्या उत्पादनामध्ये देखील 30.09 मिलियन टन एवढी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता आपण भारतातील शेतीच्या कमी उत्पादकतेची कारणे बघूया. पहिले कारण सर्वसाधारण कारणे. सामाजिक वातावरण. भारताच्या ग्रामीण भागात सामाजिक वातावरण शेतीच्या विकासासाठी अनुकूल नाही. भारतीय शेतकरी हा निरक्षर, अंधश्रद्धाळू, परंपरावादी, जातीय संस्थेच्या बंधनात अडकलेला असल्यामुळे शेती व्यवसायात सुधारित तंत्राचा वापर करण्यास तो सहजासहजी तयार होत नाही. अर्थतज्ञांच्या मते भारतीय शेतकऱ्यांच्या या सदोष सामाजिक प्रवृत्तीमुळे शेती उत्पादन वाढीत अनेक अडथळे निर्माण होतात व त्याचा परिणाम शेतीची सीमांत उत्पादकता अल्प राहण्यावर होतो. लोकसंख्येचा अतिरिक्त भार. भारतातील वाढती लोकसंख्या शेती क्षेत्रावर अतिरिक्त भार निर्माण करत आहे. शिवाय नियोजन काळात लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे शेतजमिनीचे विभाजन व तुकडीकरण होऊन शेतीच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. जमिनीची धूप. भारतातील एकूण उपलब्ध जमिनीपैकी 50% जमिनीची धूप होते असे भारत सरकारने अलीकडे सूचित केले आहे. देशातील 43% जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाल्यामुळे 33 ते 67% उत्पादनात घट होत आहे. तर देशातील एकूण जमिनीपैकी 5% जमीन पूर्णपणे निरुपयोगी बनली आहे. पाणथळ जमिनीमुळे देशातील शेतजमिनीची उत्पादकता 20% कमी झाली आहे. शेतकऱ्यांचे अज्ञान व निरक्षरता. भारतातील शेतकरी निरक्षर व अज्ञानी असल्यामुळे त्यांच्या शेती उत्पादकतेत बदल घडवून आणण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात अडचण निर्माण होतात. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात भारतीय शेतीची उत्पादकता व स्पर्धा सामर्थ्य वाढवण्यासाठी आवश्यक असलेला नवा दृष्टिकोन स्वीकारण्याची देशातील अज्ञानी व निरक्षर शेतकऱ्यांमध्ये मानसिकता नसल्यामुळे त्याचा परिणाम देशातील अल्प उत्पादकतेवर झालेला दिसून येतो. व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव. इंग्लंड, अमेरिका, रशिया व जपान इत्यादी प्रगत राष्ट्रांमध्ये शेती एक व्यवसाय आहे. त्यामुळे तिथे व्यापारी हेतू व नफा यांचे संगोपन केले जाते. मात्र भारतात आजही शेतकरी आपली शेती हे एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून करतो. शेतकऱ्यांच्या या पारंपरिक धोरणामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आता आपण संस्थात्मक कारणे बघूया. जमीनदारी पद्धती. भारतातील शेतीच्या अल्प उत्पादकतेचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी जमीन सुधारणा कायदे करण्यात आले. यामध्ये जमिनीचे उच्चाटन, कुळ कायदे, कमाल जमीन कायदा, विभाजन व तुकडीकरणावर बंदी, शेतजमिनीची मालकी व खंडाचे नियमन इत्यादी बाबतीत करण्यात आलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्यामुळे शेतजमिनीची उत्पादकता वाढू शकलेली नाही. 2.
पतपुरवठा सुविधांचा अभाव. भारतातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणाऱ्या किमती गेल्या काही वर्षात प्रेरणादायी ठरलेल्या नाहीत. तरी सुद्धा शेतकरी उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे शेती व्यवसाय परंपरेने करतो आहे. स्वातंत्र्योत्तर काळात विविध प्रकारच्या बँकांनी शेती व्यवसायाला वित्तपुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी त्या पुरेशा नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बिगर किफायतशीर धारण क्षेत्र. स्वातंत्र्योत्तर काळात वारसा हक्काचे कायदे व खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क भारतीयांना प्राप्त झाल्यामुळे वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतजमिनीचे तुकडे सातत्याने पडत गेलेले दिसून येतात. सध्या देशातील 80% शेतकऱ्यांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी आहे. अलीकडच्या काळात शासनाने विभाजन व तुकडीकरणावर कायद्यान्वये जरी बंदी घालण्यात आली असली तरी व्यावहारिक पातळीवर तुकडीकरण होत आहे. परिणामी अशा लहान आकाराच्या जमिनीच्या तुकड्यात जलसिंचन, सुधारित बी बियाणे इत्यादींचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अशक्य आहे. शेतमालाची विक्री व्यवस्था. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेवर शेतीचे उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते. शेतमालाची विक्री व्यवस्था दोषपूर्ण असेल तर व त्यामध्ये मध्यस्थ, किंमतीत तफावत, वजनमापात फसवणूक, शेतकऱ्यांचा अज्ञानाचा फायदा इत्यादी दोष असतील तर शेतीमध्ये उत्पादन वाढीची परिणाम येणार नाही. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढणार नाही. आता आपण तांत्रिक कारणे पाहूया. जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. नियोजन काळात भारतीय शेतीच्या जलसिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पंचवार्षिक योजनेत वित्तीय तरतूद करून देशातील 60% जमिनीला आपण जलसिंचनाच्या सुविधा पुरवू शकलेलो नाही. त्यामुळे भारतातील बहुतांश जमिनीचे क्षेत्र मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. पर्जन्यमानाच्या बाबतीत भारतात 5 पैकी 3 वर्ष प्रतिकूल व 2 वर्षे अनुकूल असतात. महापूर व दुष्काळाच्या परिस्थितीत पुरेशा जलसिंचनाच्या सुविधांच्या अभावामुळे शेतीत रासायनिक खते, सुधारित बी बियाणे व जंतुनाशकाचा वापर पुरेशा प्रमाणात करता येत नाही. त्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी असलेली दिसून येते. परंपरागत उत्पादन पद्धती. भारतात धारण क्षेत्राचा आकार लहान असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यात अनेक अडथळे येतात. गरीब व दारिद्र्य अवस्थेतील शेतकऱ्याला सुधारित अवजारे व यंत्रसामग्रीचा वापर करून शेती करणे परवडत नाही. परिणामी जुन्या व परंपरागत पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे शेतीची उत्पादकता अल्प राहते. भांडवलाचा अभाव. भारतीय शेती व्यवसायात आधुनिकीकरण घडवून आणण्यात भांडवल टंचाई ही एक महत्त्वाची अडचण आहे. देशात लहान आकाराचे धारण क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 80% इतकी असल्यामुळे अशा शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन व उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची बचत क्षमता कमी राहून शेतीतील गुंतवणुकीचे प्रमाण अल्प राहते. बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. गावातील सावकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शोषण करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे अशक्य बनले आहे. शेती संशोधनाकडे दुर्लक्ष. भारतातील शेती संशोधनावर केला जाणारा खर्च हा खूपच कमी असल्याचं दिसून येते. हा खर्च वाढवणे गरजेचे आहे. तसेच कृषी विद्यापीठ, महाविद्यालय, शेतमालाचा दर्जा नियंत्रित करणाऱ्या संस्था यांची संख्या कमी असलेली दिसून येते. या संस्थांमार्फत संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आता आपण भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्याची उपाययोजना बघूया. भूसुधारण कार्यक्रम. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात मध्यस्थांचे, विशेष करून जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करून कुळांचे संरक्षण केले गेले. कसेल त्याची जमीन या तत्वावर कुळांना जमिनीची मालकी देण्यात आली. कमाल जमीन धारणा कायदा, सहकारी चळवळ इत्यादी भूसुधारण कार्यक्रम सुरू करून त्यांची प्रगती मात्र समाधानकारक नव्हती. म्हणून या सर्व कार्यक्रमाची प्रभावपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर. शेतकऱ्यांनी परंपरागत उत्पादन तंत्राऐवजी प्रगत किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीची उत्पादकता वाढल्याशिवाय राहणार नाही. आधुनिक शेती पद्धतीमध्ये श्रमशक्तीऐवजी यंत्राचा वापर करणे, शेतात पंपसेट, ट्रॅक्टर, मळणी यंत्रे, कापणी यंत्र इत्यादीचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी राहून शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते.
सुधारित बी बियाणांचा वापर. शेती लागवडीसाठी निकृष्ट दर्जाच्या बियाणांचा वापर न करता सुधारित किंवा दर्जेदार बियाणांचा वापर केल्यास शेती उत्पादकतेत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. बियाणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दर्जेदार बियाणांची निर्मिती केली पाहिजे. ते बियाणे योग्य वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्याप्त वितरण व्यवस्था निर्माण केली पाहिजे. रासायनिक खतांचा वापर. सुधारित बियाणांचा वापर केल्यानंतर पिकांची वाढ होण्याकरिता रासायनिक खतांचा वापर पुरेशा प्रमाणात होणे आवश्यक आहे. भारतीय कृषी शास्त्रज्ञांच्या मते भारतातील शेतकरी कमी अधिक प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पुरेशा प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला गेला पाहिजे. सिंचन व्यवस्था. खते, बी बियाणे याबरोबरच पुरेशा सिंचन व्यवस्था ही देखील शेती क्षेत्राची महत्त्वाची गरज आहे. भारतातील सर्व राज्यात सिंचन सुविधांचा विस्तार केल्यास शेतीच्या उत्पादकतेत वाढ होईल. विहिरी, पाझर तलाव, कालवे, धरणे आणि ठिबक सिंचन इत्यादी प्रकारच्या योजना अंमलात आणल्यास शेतीला बारमाही पाण्याच्या सोयी उपलब्ध होतील. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सिंचनविषयक धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. वीज पुरवठा. शेती क्षेत्राला जेवढी विजेची मागणी आहे तेवढा विजेचा पुरवठा होत नाही. परिणामतः मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. देशाच्या ग्रामीण भागात विजेचे मोठे संकट निर्माण होत असल्याचे आपणास पाहावयास मिळते. ग्रामीण भागात 12 ते 18 तास लोड शेडिंग असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कृती आराखडा तयार करून विजेचा पुरवठा वाढवला पाहिजे, तरच शेतीच्या उत्पादनात वाढ होईल, अन्यथा होणार नाही. पीक संरक्षण. दरवर्षी भारतात जवळपास 10 ते 30% पिकांचे नुकसान होते. पिकावर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव, कीटक, प्राणी, किडे इत्यादीमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळल्यास शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. भारतातील अनेक शेतकऱ्यांना पिकांवर फवारणी केल्या जाणाऱ्या आधुनिक औषधांच्या बाबतीत कोणतीही माहिती नाही. याविषयीची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पुरविली पाहिजे. वित्त पुरवठ्याच्या सुविधा. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी व व्यापारी बँकांना प्रोत्साहन केले पाहिजे. क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँका, भूविकास बँका यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना विपणनविषयक मदत करण्यासाठी विपणन क्षेत्रांची रचना बदलली पाहिजे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन. शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता विविध प्रकारचे प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याकरता भूसुधारण कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. कृषी आधारांची वेळेवर उपलब्धता केली पाहिजे. उत्पादकांना किफायतशीर भावांची हमी देणे गरजेचे आहे. योग्य व्यवस्थापन. कृषीविषयक तंत्रज्ञान आणि उत्पादनाची प्रगती इत्यादी विषयक माहिती पुरवणाऱ्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे जाळे संपूर्ण देशभर विणले गेले पाहिजे. जमिनीची गुणवत्ता तपासणे, वातावरण विषयक माहिती पुरवणे, वजन, मापे आणि विपणन विषयक सुविधांची खात्री करणे इत्यादीसाठी वेगळा कर्मचारी वर्ग नियुक्त केला पाहिजे. शेती संशोधन. सध्याच्या स्थितीत भारतात भारतीय कृषी अनुसंधान परिषदांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात संशोधन केले जाते. भारतातील विविध कृषी विद्यापीठ आणि संस्थांनी देखील संशोधनाचे काम हाती घेतले आहे. या संस्था उच्च उत्पादकता, बी बियाण्यांच्या प्रजाती विषयीचे संशोधन करतात. परंतु याबरोबर मातीची गुणवत्ता तपासणे, जमिनीची धूप थांबवण्याकरता उपाययोजना सुचवणे यासारख्या कामात देखील संशोधनाची गरज आहे. शेतमाल विक्री व्यवस्था. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळाली तर उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळण्यास आवश्यकता आहे. भारतात नियोजनाला सुरुवात झाली. नियंत्रित बाजारपेठांची स्थापना, वाहतूक व्यवस्थांची सुधारणा, प्रमाणीकरण, प्रतवारीची सुविधा, प्रमाणित वजनमापे, साठवणूक व्यवस्थेत सुधारणा अशा उपायांमुळे शेतमाल विक्री व्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. सहकारी शेती. 1951 नंतर भारत सरकारने सहकारी शेतीला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत तर सहकारी शेतीला खूपच उत्तेजन देण्यात आले. 1982 मध्ये भारतात 8,861 सहकारी संस्था होत्या. पीक विमा. दुष्काळ, अतिवृष्टी, रोग पडून पिकांची हानी होते व शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे 1985 पासून त्यांना वरील विविध बाबींसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी त्यांच्या पिकांचा विमा उतरवण्याची व्यवस्था केली आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भ ग्रंथाच्या आधारे संकल्पना समजून घेतली. धन्यवाद.